जावेद भाई, अपनी पार्टी का कुछ नहीं, उसे शिवसेना का है। यस, मैंने हाउस में उठ के बोला कि शिवसेना के मुख्यमंत्री थे एकनाथ शिंदे साहब, अगर पहला काम अगर ठाणे पे प्यार था तो उन्होंने ये करना चाहिए था कि पहला ठाणे में डैम बना। ये पूरे महाराष्ट्र में 40,000 का बोगदा, 60,000 का बोगदा, 1 करोड़ रुपए का पुल, क्या 1 करोड़ नहीं, आज के 1 करोड़ तो छोटा हो गया, 1 करोड़ की बात भी नहीं। अगर डैम बनाते तो ये हालत नहीं होती। पानी नहीं, पानी लाएंगे कहां से? तो ये अपने पार्टी का नहीं है, सत्ताधारी हॉस्पिटल हमारी जिम्मेदारी है। सत्ताधारी के सोया है, आयुक्त किसका है? प्रशासन का है ना। तो भी हम मर मर करके प्रेशर करके ये सब करवा लेते। ये पूरे रास्ते खराब हुए हैं, जिम्मेदारी बहिराम की है। बहिराम किधर है? हम लोग करेंगे, हम लोग करेंगे वो काम। ये क्या करेगा? तो हम क्या करें? रास्ता मत खोदो, रास्ता मत खोदो, लिख के दो हमको फंड नहीं है, लिख के दो ना, लिहून द्या ना, फंड नाही मला लिहून द्या। फंड असतो, लिख के दिया है। किती शौचालय, शौचालय किती आहेत? 68 त्याची अवस्था काय? लोकांनी हाकायचं कुठे तुमच्या घरातलं? मैं विधानसभा में बात किया हूँ कि सबसे ज्यादा तकलीफ अगर गरीबों को होती है तो वो शौचालय की होती है। हम क्या, हमारे घर में अच्छे एसी टॉयलेट है, मस्त 24 घंटा पानी है, वो गरीब कहाँ जाए? शर्म नहीं आती है तुम लोगों को? तुम्हारी जो जिम्मेदारी है वो तो निभाओ यार, बाकी सब छोड़ दो। वो जो जिम्मेदारी है, कम से कम पानी, गटर, वाटर, मीटर, और जिनको 3 साल हो गए मुमरा छोड़ के भाग जाओ ना इधर से। तुम क्या जवाई हो क्या मुमरा के? हाँ जाओ ना, जाओ, तुम जाओ। हम बोल रहे तुम जाओ, 3 साल हो गए, चले जाओ यहाँ से। हमको नहीं तो चले जाओ, आंदोलन करना पड़ेगा तुम्हारे खिलाफ, क्योंकि तुम्हारी इतनी दोस्ती यारी हो गई है सबसे कि तुमको काम ही नहीं करने का। चले जाओ, चले जाओ, और सही में चले जाओ। तुम्हारे बिना मुमरा रुकेगा ऐसा कुछ मेरे ख्याल से बेहतर होगा मुमरा के लिए। मुमरा के लिए बहुत बेहतर होगा। आणि तुम्ही नोंद करा, नोंद करो साहब, वरना इनके ज्या ज्या अधिकाऱ्यांचे 3 वर्ष 4 वर्ष झाले त्यांना जायला सांगा, वरना इनके खिलाफ तो प्रोटेस्ट करेंगे हम। इथे यांना पैसे घ्यायला मिळतात, चांगले पैसे खातात, जुने बिल ऍडजस्ट करायला लागतात। गरिबांचं शहर आहे, इथे कोणालाही चुकिया बनवा, सगळे व्यवस्थित चालतंय, काही होत नाही। सत्तेतलेही मस्त मदमस्त आहेत, त्यांना काही फरक पडत नाही। आणि मी विधानसभेत पण बोललोय, एकही प्लेन जर उभी राहिली या शहरामध्ये तर पहिली सस्पेन्शनची मागणी तुमची कधी, कारण का कायदा आहे। हे उगाच जाऊन इथे जाऊन बिल्डिंग पाडायची, तिथे जाऊन बिल्डिंग पाडायची बंद करा। इथं तुम्हाला काही इतिहास भूगोल मुंबऱ्याचा माहित नाही। नाही आम्हाला काय ते हायकोर्टाने ऑर्डर दिली। हायकोर्टाने काय ऑर्डर दिली तुम्हाला? हायकोर्टाची ऑर्डर दाखवा इथे। तर आम्ही बोलत नाही, जाऊ द्या। आणि माझा निरोप द्या, हिंमत आहे ना तर येऊरचे बंगले पाडा। मी काल मुद्दा म्हणून येऊरला गेलो, गरीबाचे बिल्डिंग पाडायला मजा येते। पाडायचे ते येऊरचे बंगले पाडा। 3 साल के पाणीचं टाक्यांचं बघा। सामने बोला 1 साल हो गया, आपने यही बोला था, आपने बीच में सब्जेक्ट निकला था, अभी भी इनकी प्रगति नहीं है साहब। नहीं वही मैं बोल रहा हूँ कि ज्यादा मत करो यार, लोग सहन करते, इसका मतलब ये नहीं कि तुम जवाई हो इस शहर के। जैसे मैंने बोला चले जाओ, भागो यार यहाँ से। 3 साल हो गया, निकलो, चले जाओ। कानून के है 3 साल तो हाँ 3 साल हो गया, महापालिका आपके खिलाफ ना बहुत बड़ा आंदोलन होगा। बहुत हो गया, बहुत सहन कर लिया लोगों ने। आप बर्दाश्त नहीं करेंगे हम लोग। ये आम्ही दरवेळेस सांगतो, सर्व्हिस रोड कोण साफ करणार? मी काल तुम्हाला सांगितलं, काल हा रस्ता मुंबईचा सर्वात चांगला रस्ता आहे। बघितलं किती गाड्या आहेत तिथे, आपल्याला लाजा पण वाटत नाही।
10 वेळा सांगायचं एका आमदाराने तुम्हाला 6 वेळा जो आमदार झालेला त्यांनी तुम्हाला 10 वेळा सांगायचं तुझं वय जेवढं आहे ना तेवढ्या वेळा मी आमदार राहिले. फक्त पैसे खायला जमतात का? किती गाड्या लागल्यात तिथे? नवीन कोणी डब्बा लावून काय काय कधी उचलणार? काल सांगितलेले मी उचल म्हणून वाट लावून ठेवली अख्ख्या सगळ्या रस्त्यांची. अरे ते हँडिकॅप वाल्यांना द्या ना आतमध्ये, द्या कुठे टपऱ्या टाकायच्या आतमध्ये टाकू द्या ना. त्यांना कुठे सांगितलं का मेन रोडवर टाकायला? तुम्हाला कमिशनर लिहून दिलाय काय? आणि मला 4 वर्षाचा हिशोब द्या की म्युन्सिपाल्टीने एक गाडी परमिशनची दिली, एक गाडीला परमिशन दिली आहे. काही कामं करताय तुम्ही लोक. अख्खी संध्याकाळी यावं ते या सगळे, कोण मोटरसायकलवर खात बसले, कोण गाड्या लावून खात बसले. ह्या रस्ता कोण बघणार आहे? सर ये इनका काम है. और सर मिलेनियम हॉस्पिटल सामने का रैम भाई ने किया था. सब मैंने फोटो नाही मला मी बात करते सांगतो. क्रिस्टल वाले फक्त चोऱ्या करतात, बाकी काहीही काम करत नाही. कचरा उचलण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्ही चांगली लोक आहोत म्हणून तुम्हाला जागाही देऊ कचरा टाकायला. आमची जबाबदारी नाही ती. पण तुमच्याकडे माणसंच नाही. आधी लोक तुमची वशिल्याची आहे ती कामावरच येत नाही. साईन करत जातात. जे बंद करण्यासाठी म्हणून मी प्रायव्हेटायझेशन केलं, माझाच पराभव. पूर्वी इथे दादा भाईच्या घरी भांडी घासायला पासून ते धुणी धुण्यापर्यंत लोक इथे कर्मचारी ठेवायचे आणि स्वतःच्या घरी घेऊन जायचे. ते काम ते बंद झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्या उपस्थितीत सांगतो, माझ्या घरात एकदाही कधी महानगरपालिकेचा माणूस काम करायला गेलो नाही. मला ही पद्धतच आवडत. जर परवडत नसेल तर आपलं घर मोठं करू नका, पण तुमची माणसं जाऊन लोकांच्या घरात काम करतात. आणि आता परत ही पद्धत सुरू झाली, तुम्हाला स्वतःला वाचून घ्यायचं म्हणून. किती माणसं आहेत का मला आज मुंबईमध्ये तुमची? तुम्हाला काय सांगितलेलं की सकाळी एकदा ती बायोमेट्रिक करा आणि जाताना बायोमेट्रिक करा. अरे काय करतो, कुठे करतो, कुठे तुमच्या मशीन, कुठे तुमच्या पेट्या? आज परिस्थिती मैं बोलता हूँ ना की मी क्रिस्टलला आणून क्रिस्टलनी वाटोळं करून टाकलं. वाटोळं. आणि तुमच्या डोक्यात हवा आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. आम्ही वरनं आलो. अख्खं मुंब्रा बंद केली नाही तुझी, अख्खं मुंब्रा या क्रिस्टलसाठी. सगळा रस्ता आम्ही टाकून देईन रस्त्यावर. मी जर मुंबई महानगरपालिकेत जाऊन कचरा टाकू शकतो तर इथे टाकायला मला काही फरक पडत नाही. हे शहर अशांत होऊ नये म्हणून मी सगळे सांभाळत असतो. ते जाऊ द्या, हे इथे उगाच जरा काय झालं की लगेच हिंदू मुसलमानाची आग लावायची सवय लागली लोकांना. मी इथे शांत असतो. पण तुमच्यामुळे या शहराचं वाटोळ होत आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे क्रिस्टल. हातगाडीवाले, फेरीवाले कोण साफ करणार? त्या रस्त्यावरती पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर फेरीवाले येऊन बसतात. आता ते पण काम आम्ही करायचं. पिले पट्ट्याच्या भात ते पण काम आम्ही करायचं. कधी लिहून घ्या ना सर. पिले पट्ट्याच्या बघा, हे बघा, आज तारीख जरा चुपबेट हो यार, आज तारीख काय? 23. 15 ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा बसणार. आणि त्याच्या आधी जर इथे कारवाई झाली नसेल तर मी तुम्हाला सांगतो मीटिंग तो होईलच. पण ती मीटिंग 24 तास इथेच तुम्हाला बसून. आम्हाला तुमच्याकडनं काही पैसे, हप्ता, माझ्या घरी जेवण पाठवा अशी काही अपेक्षा नाही. हे शहर तर स्वच्छ ठेवा या. फक्त इलिगल बिल्डिंग म्हणजे शहर नाही हो. या शहराच्या विविध समस्या आहेत. वो जो लाइन शील फाटा से आती है ये हीरा,
जिसका बाइफर्केशन करने का है वो कभी होगा। वो लिख के लो, मैं कमिश्नर से बात करूंगा अभी जाते जाते, नहीं तो मैं अभी ये मीटिंग लगाने वाला हूँ। लिख के लो कि टंकियों का हिसाब क्या है मेरे को चाहिए। मैं विधानसभा में भी ये बात किया हूँ, मैंने कचरे का भी विधानसभा में बात किया हूँ। डंपिंग ग्राउंड तो मिल ही नहीं सकता है, क्योंकि उन्होंने जहां पे डंपिंग ग्राउंड लिया है उन लोगों ने विरोध शुरू कर दिया। लेकिन हमें शर्म आती है कि 40 साल के बाद भी सत्ताधारियों को एक डंपिंग ग्राउंड इस शहर को नहीं दे सकते। हमें सिर्फ झूठे बिल निकालने में हम खुश होते हैं, खुश, एकदम खुश। सर एक बात उनका ऐसा कहना है कि हमारा काम खाली कचरा उठाने का है, डालने का काम हमारा नहीं है। ऐसा बात उन्होंने स्टेटमेंट दिया। डालने का नहीं तो मैं यही बोल रहा हूँ। साहब क्या बोला उन्होंने? सर क्या बोला इन्होंने? आप बोलिए सर, बोलिए ना, क्या बोला उन्होंने? डंपिंग यार्ड तक लेके जाना है। तो म्यूनसिपलिटी से बात करो ना। हमको क्या लेना देना है? बिल पास कराते हो ना, हमको क्या लेना देना है? उनको बिल मिलता है ना टाइम टू टाइम, और वो भी करोड़ों में मिलता है। मेरे को मत सिखाओ, मेरे को मत समझाओ। और बाकी कॉन्ट्रैक्टर को पैसा देना पड़ता है। तुम्हारा काम कंपनी जिसकी है उसको तो पैसा भी नहीं देना पड़ता है। बाकी लोगों को कम से कम 2% 5% देना पड़ता है, तुमको तो वो भी नहीं देना पड़ता है। तो तुम तो तुम्हारी पूरी सर कढ़ाई में और पूरे हाथ बंद करा। नहीं जमता है ना तो निकल जाओ आप भी। आणि दुसरी गोष्ट ट्रॅफिक। आम्हाला माहिती आहे, मला टोटल हिशोब माहिती आहे, वर्ण काय होतं, खाती काय होतं। तुमचे लोक वरती उभे राहतात, तुमचं जे काय चालतं त्याचं काय नाही, पण खाली लक्ष तर द्या। साहेब भारतनगर पासून तर कल्याण पट्यापर्यंत 200 गाड्या दररोजच्या नुसत्या अनलिगल उभ्या असतात, त्याच्यामुळे पण ट्रॅफिक होतं। आणि हॉटेलवाल्यांच्या कितीतरी गाड्या रोडवर उभ्या, त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे। 3-3 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात, टायमिंग आहे, त्यांना लायसन्स कोण मुंब्रा पोलीस आहे? आए थे साहब, निकल गए सर को, उनको कोर्ट जाना था। चले सर आपने 2 चीजें बोली उसको मैं जरा एक मिनट सर मुंब्रा प्रवास समिति वाले कार्रवाई करते हैं पीले पट्टे के बाद, और इन लोगों के लोग जो अगर पैसे देते हैं 2000 रुपए तो तुरंत छोड़ भी दे देते हैं, उसमें लीगली एक्शन नहीं लेते। एक मिनिट सर, मी माझं नाव अतुल आहे, मी अतुल आहे नाशिकचे। सर मी आता 4 दिवस झाला इथं वापसच्या काही तत्पूर्वी भरत चौधरी मुलं होते, तर मी स्वतः इथं ऑब्झर्व केलं। बरेचसे जे आपल्या म्हणजे इथून आपण डिवायडर वगैरे टाकलेले आहेत, डिवायडर 50 मीटर गेले की डिवायडर तोडलेलं आहे, त्याच्या पुढे 20 मीटर गेले की डिवायडर तोडलेलं आहे। ठीक आहे, तुम्हाला एखाद्या गावामध्ये ऍक्सेस असेल आणि तो डिवायडर तोडला तर योग्य आहे, पण कोणी येते ते ऍटो टाकते, कार टाकते, ते डिवायडर आपल्याला सगळ्यात पहिले असं आहे। जोपर्यंत माझा संबंध आहे, सरकारी काम करत असताना मी त्याच्यात कधी आडवा येत नाही। हे डिवायडर इथे कापा, ते डिवायडर इथे तोडा, हे सांगण्याचं काम मी तरी केलं। त्यामुळे ते तुटलं असेल, तुमची जबाबदारी बांधून घ्या। आणि माझं म्हणणं आहे, डिवायडर पेक्षा डायरेक्ट सीसीची भिंत उभी करा ना, बंद करा। हे डिवायडर उचलून बाजूला ठेवता येतात। जा आमच्या कमिशनरकडे सांगा की आम्हाला हे ट्रॅफिक व्यवस्थित करायचंय। सर दूसरी गोष्ट अशी, डीसीपी साहब ने आपको ऑर्डर दिया, बताइए साहब। नो पार्किंगचं पण मी नोटिफिकेशन करून घेतलेलं आहे, तर नो पार्किंगचे बोर्ड्स वगैरे आपल्याला सगळं नोटिफिकेशन मी पाठवून द्यावं, माझा लेटर पण असलं आपल्याला, तर ते नो पार्किंगचे बोर्ड आपल्याला लावायचे। दुसरी गोष्ट आपल्याला जे कट पडलेले ते सुद्धा भरून घ्यायचे। तिसरी गोष्ट रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, विशेषतः म्हणजे कल्याण फाटा किंवा कल्याण फाटा आणि शेळफाटा, कल्याण पट्टा मेन सर्कलला मेन सर्कल। आता सकाळी जवळपास म्हणजे कल्याण डोंबिवलीचा जेवढा फ्लो असतो मुंबईला, जे चाकरमानी लोक असतात ते जातात, तर आपल्याला आपली प्रामाणिक आपण या सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत पूजा हॉटेल मी स्वतः उभं होतो। तर हे जे खड्डे पडले हे जर आपल्याला व्यवस्थित आपल्याला एक या आठवड्यात जरी भरून आले किंवा आजच सुरुवात केली आपण, तर मी स्वतः इथे उभं राहतो, मी स्वतः त्या ठिकाणी मी हे करतो, ट्रॅफिक करतो, हे सगळं। पण ह्या कामाला एक सुरुवात झाली पाहिजे।
आपण चर्चा करून राहू उपयोग नाही. हे काम संबंधित विभागाची जे अधिकारी आहेत, तर त्यांनी सुरू करावं. हं? नाही याच्यात साहेब एक काम करा, ही मीटिंग संपू द्या, उद्या किंवा परवा तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या ऑफिसला हे सगळे जे रस्त्याचं काम करणार हे अधिकारी त्यांना बोलून घ्या. हे असे तुम्ही तिघं जणू बसा आणि बसून काय प्लॅनिंग करायचं, थोडासा पाऊस कमी होऊ द्या, पावसामध्ये रस्ते टिकणार नाही, पण जे काही काम करायचं तो प्लॅन शीट तुम्ही बसून त्यांना सांगा, हा रस्ता हा, त्याच्या आधी तुमचा सर्वे कंप्लीट केला मी सर. काय इथे कसं आहे की आहे गरिबांचं शोध आणि त्यातनं मुसलमानांचं शोध, म्हणजे सगळ्या सावत्रच सावत्र. तुम्हाला उघडपणाने बोलायला लाज वाटत, म्हणजे जेवढा तुम्हाला दुर्लक्ष करता येईल तेवढं दुर्लक्ष करायचं काही कोणाला पडलेलं नसतं. आम्हीच आपलं जाऊन विधानसभेत मोपा करून करायची, भांडायचं, पण काही म्हणजे शेवटी काही घडतानाच दिसत नाही. म्हणजे एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी उभ्या करून ठेवल्या, वाटोळं करून टाकले, वाटोळं. म्हणजे हा रस्ता अख्ख्या मोंबऱ्याचं इकॉनॉमिक्स बदलून गेला. आता नवीन 5 रस्ते येत आहेत, ते 5 रस्ते झाले तर अजून मोंबऱ्यातले इकॉनॉमिक्स बदलले. पण त्या 5 रस्त्यांवरती हातगाड्या, त्याच 5 रस्त्यांवरती परत पांटप्या. म्हणजे आम्ही प्लॅन करून पैसे अडवून पैसे घ्यायचे, कमिशनरला मस्का लावायचा, रस्ते मंजूर करून घ्यायचं आणि मी 1000-2000 रुपयासाठी अख्खं शहर विकून टाकायचं. मग तुम्हाला तुमच्याकडे मोठं दाखवते म्हणजे तुम्ही नाही, पण तुमचे कर्मचारी 100% ह्याच्यात सहभागी असतात. ती बोलली ना आता सर मी ह्यांची कंप्लेंट नको बोलू, मी त्यांना स्वतःला पण बोलली पण आहे, तरी त्यांनी काही ऍक्शन एक नंतर थांबाई. ही भावना आहे लोकांची, ते पत्रकार सोडून द्या, पण ही जनसामान्यांची भावना आहे की इथले अधिकारी नुकताहून मोठ्याकडे लक्ष करतात. कधी जाहीर पाहणे बोलत नाही, पाहता बोलण्याची वेळ कधीच जाहीर पाहणे बोलत नाही. किंवा ती बाजू घेतो, नाही असं नाही रे, आपलंच आहे सगळं, आपलं काही नसलं ना. त्या आयशा मस्जिदच्या इथे पाणी गेले 2 महिने बोंबाबोंब होते की आयशा मस्जिदला पाणी मिळत. कोण गेले ते बघा. मी स्वतः जाऊन आलो, नवीन जे लाईन आपली इलेक्ट आहे त्याच्याबद्दल. अरे कधी संपणार रे तुमचं नवीन लाईन चला लाईन मारून कंटाळून. आयशामध्ये मी स्वतः जेव्हा 2 दिवसात चालू करतो, 2 दिवस चालतो. और चरनी पड़ा सर 2 मिनट बोल के फिर शानू भाई मेरे को आवाज आपको एक मुद्दा बताना है. हमारा आपको याद होगा लास्ट मीटिंग में मैंने आपको ट्री प्लांटेशन की बात की कि अपने शहर में कुछ एनजीओ और कुछ पॉलिटिकल लोग बहुत अच्छा ड्राइव पिछले 1 साल से चला रहे, डिवाइडर पे ट्री प्लांटेशन कर हमारे शहर में हरियाली नहीं हम कर रहे, लेकिन प्रॉब्लम क्या हो रही सर, महबूब नाइक करके लड़का है वो कर रहा है, खैर भाई फाउंडेशन है, कुछ और पॉलिटिकल पार्टीज के लोग हैं, थोड़ा अच्छा प्रयास हो रहा है. लेकिन प्रॉब्लम क्या है सर, पानी नहीं मिल रहा. पानी जो टैंकर है ना कलवा में सारे डिवाइडर पे घूमता है, झाड़ों को पानी डालता है, वो टैंकर यहाँ मुंब्रा वालों को नहीं है. जरा एक मिनिट. दुसरी गोष्ट, सर्व्हिस सेंटरला परीक्षण कोण घेतो? नाही, सर्व्हिस सेंटरला परमिशन कौन वो जो पानी निकालते हैं गाड़ी में मारते हैं, झोपड़े बने हुए रहते हैं. नहीं सर्व्हिस सेंटरला परमिशन कौन? कोणी परमिशन दिलं नाही. चौधरी सर्व्हिस सेंटरला कोणीच परमिशन देतो? अख्ख्या शहराला पाणी नाही. तो त्याच्या आईला त्याच्या स्कूटरवरती असा पाणी मारतो की मलाच कधी वाटतं ह्याच्याकडे आंघोळीला बसवतो. म्हणजे तेच म्हणजे ते टोरंटवाला कोण आला का? टोरंटवाला
उसकी अलग मीटिंग लेंगे, आप बोलेंगे करके उनको आप अलग बैठ प्रभाग समितीच्या बाजूचा प्लॉट बळकून तिथे आता बांधकाम करण्याचा प्लॅन. नहीं साहब, सर्विस चालू हो रहा है. नहीं उधर अभी बिल्डिंग बनाने का प्लान कर रहे हैं. पत्रा लगा दिया था कि अभी लगाया तो तुम्हें मालूम, मैंने नीचे उगाड़ के टूट दिया था. लेकिन मी आज तुम्हाला जाहीर सांगतो की मला एक प्लिंथ जरी उभी राहिलेली दिसली तर मी त्या प्लिंथ वर जाऊन बसून तुमच्या सस्पेन्शनची मागणी अति व्हायला लागला. मला प्लिंथ बद्दल प्रॉब्लेम नाही. इलिगल बिल्डिंग या शहरात गरजेचं, कारण इथल्या जुने रहिवासी आहेत, इथल्या जुन्या इमारती 50 वर्ष होत आली, त्या आज नव्हे पडणार आहेत. त्यांचे पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे. झालंय काय त्याच्या नावाने जी लूट आहे ती लूट थांबवा. आम्ही 10, 15, 20 वर्ष इथे बिल्डिंगी बांधून दिल्या, कोणाचा बाप सांगू शकणार नाही रुपया मारणे रुपया. इथल्या टेनंट्सला प्रत्येकाला घर मिळण्याचं काम केलं. पण या नवीन मागच्या 2 वर्षामध्ये बिल्डिंग बांधल्या त्या देण्याला गरज नाही. त्यामुळे बाजारामध्ये गर्दीला सत्तेचा एवढा दुरुपयोग झालेला मी माझ्या आयुष्यात बघितला नव्हता. आणि याला जबाबदारी लोक आमच्यावर टाकतात, म्हणजे ते पडून गेले. हमारी पार्टी नाही आहे, सत्तामध्ये आम्ही नाही आहे. ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची, म्हणजे सरकारची आणि प्रशासनाची. प्रशासन कोणाचं आहे? सरकारचं आहे. हॉस्पिटल चालवण्याची जबाबदारी कोणाची? आमची आहे. हॉस्पिटल आणण्याचं काम आम्ही केलं, स्टेडियम आणण्याचं आम्ही काम केलं, अजून नवीन गोष्टी येतील. रस्ते करण्याचं आम्ही काम केलं, मेंटेन कोणाला बाप करणार. अख्ख्या ठाण्यामध्ये असं सुंदर रस्ता नाही, तो मेंटेन तर करा. हे 4 रस्ते झाले ना तर मी साहेब तुम्हाला म्हणतो की तुम्हाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेमच नाही. हे तो घेतलाय का शिवापूरचा रस्ता झालाय, नवीन रस्त्याच्या याच्यात घेतलाय का? म्हणजे आपण असे रस्ते प्लॅनिंग केलेले आहे की अख्खं म्हणजे अख्ख्या ट्रॅफिकचं डिव्हिजन. म्हणजे आता मी यांना सगळ्यांना सांगतो की आपला जो फायर स्टेशन आहे, फायर स्टेशन वरून लेफ्टला मारून पुढे चिवापूर येतो, चिवापूरवरनं राईटला मारलं की राईट वरनं डायरेक्ट तुम्ही मित्तल रोडला येणार. म्हणजे तुमच्या मेन रोडचा ट्रॅफिकच आम्ही कमी करत चालू. आता हे सगळं आम्ही विचार करत असतो. कमीत कमी ते झालेलं काम तर मेंटेन करायला. किती घाणेरडं दिसतं. 20 हातगाड्या मोजल्या मी आता, 20 ते काय ते बॉक्स. अरे मला मी राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये आज तुम्हाला विचारतो, दिव्यांगांचं शेवटची परमिशन ठाणे महानगरपालिकेने कधी दिली आहे? ती 48 तासात मला सांगतो. मी तुम्हाला सांगतो गेल्या 4 वर्षात एकही दिव्यांगाला गाडी लावण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिलेलीच नाही. आम्हाला त्यांच्याबद्दल आपण आम्हाला वाईटही वाटत, पण त्यांनी गाड्या आतमध्ये लावल्यात ना. त्यांचे काय जे काय टपरे आहेत, काय त्यांना बॉक्स मिळाले आतमध्ये ठेवायत. तुम्ही कोणाला घाबरता? काय कारवाई करत नाही? तर मग आम्ही लावतो 50 डबे आणून, त्या डब्यात लावायचे ना. $60,000 ते 1.5 लाख रुपयापर्यंत भाव चालू आहे अवॉर्ड त्या एका टपरीचा. 60,000 से 1.5 लाख. अभी टाइम भी हो गया. 2 विषय इम्पोर्टेंट है, एक पानी और एक कचरा. आपके सामने सभी लोग के सामने बोल रहे हैं, अवार्ड साहब और हमारे अध्यक्ष और हमारे जितने कॉर्पोरेटर हैं, इस सभी लोगों के जो समर का बांध है यहाँ तक आगे लोगों की तकरार है, हम लोग उसको आगे बर्दाश्त नहीं करेंगे. कल मनीष जोशी जी सारे डेपुटी लोगों को लग के पुलिस स्टेशन में सीनियर साहब के सामने वादा किए कि ऐसा दोबारा नहीं होगा, लेकिन फिर भी आज उन्होंने ये बोल दिया कि हम डंपिंग ग्राउंड के लिए क्या करें.
तो ये हमारा काम नहीं है। हम लोग आपको टैक्स दे रहे और आप लोग टेंडर के हिसाब से बिल निकाल रहे। अगर आपको कुछ नहीं प्रॉब्लम हो रहा है, डंपिंग ग्राउंड नहीं मिल रही, तो आप और कमिश्नर साहब और महापालिका जाने। प्रशासन और शासन का काम है, लोक प्रतिनिधि और जनता का काम नहीं है। तो ये चीजों के ऊपर अगर दोबारा दिक्कत होगी तो हम लोग हमारी पक्ष की ओर से बड़ा आंदोलन थाने महानगर पालिका पे लेके जाएंगे। यहाँ पे नहीं, मुमरा प्रभाग समिति में नहीं। आयशा मस्जिद का पानी कोई एक आदमी हर 2 दिन में जाके बंद करता है। मैं उस आदमी का नाम भी जानता हूँ, आप उधर के लोगों से बात कीजिए। अगर वो नहीं शुरू हुआ 2 दिन में, ये काम पूरा नहीं हुआ तो पंगा हो जाएगा। 2 दिन में सर हाँ बस, मेरा भरोसा है तेरे ऊपर। सर मीटिंग तो हम लोगों ने स्टार्ट किया 12:30 बजे से। जब से हम ही लोग बात करते हुए आ रहे हैं, हमारे सब सब्जेक्ट तो हम लोगों ने रखा, हमारे सम्मानित नगरसेवकों ने रखा, हमारे आमदार साहब ने रखा। मैं चाहता हूं कि सर आप लोगों ने इस पे तो रिप्लाई अब तक दिया नहीं है, तो आप लोग इस पे आपका रिप्लाई दे दीजिए।